नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। कल्याणी नगर अपघातात डॉक्टर पोलिसांनंतर आता बालहक्क न्याय मंडळातील सदस्यही चौकशीच्या फेऱ्यात। मंडळातील 2 सदस्यांची समितीकडून चौकशी होणार। ससूनच्या डॉक्टरांना अटक झाल्यानंतर ससूनच्या डीनची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, माझ्या अधिकार क्षेत्रात वर्ग 4 कर्मचारी येतात, वर्ग 1 आणि वर्ग 2 यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आपल्याला नाही। नवी मुंबईतही पोलिसांकडून रात्रभर डान्स बार पबवर तोडक कारवाई। मंगळवारी मध्यरात्री झालेल्या कारवाईमुळे अनधिकृत डान्स बार, लिकर बार तसेच ढाबेवाल्यांचे धाबे दणाणले। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा निवडणूक लढवण्यावर ठाम। कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार सीएम दोन्ही डीसीएम ठरवणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती। जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनअवधानाने फाडल्याचं राजकारण सुरू। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन। नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा अशी पाकिस्तानातील प्रत्येकाची इच्छा। पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांचा दावा। पाकिस्तानमध्ये भारताविषयी द्वेष नसून मोदीच पाकिस्तानबद्दल द्वेष निर्माण करत असल्याचाही केला दावा। पालघरमध्ये मालगाडीचे डबे रुळावरून घसरले। विरार डहाणू रेल्वे सेवा बंद तर विरार चर्चगेट सेवा सुरळीत। अल्लू अर्जुन आणि रेश्मिका मंदाना यांचा पुष्पा द रूल चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज। श्रीवल्ली आणि पुष्पा या जोडीच्या गाण्याच्या व्हिडिओवर प्रेक्षकांच्या लाईक्सचा पाऊस। इस्रायलच्या रफा येथील हल्ल्यात किमान 45 लोक ठार झालेत। पॅलेस्टाईनला पाठिंब्यासाठी प्रियंका चोप्रासह भारतीय सेलिब्रिटींनी सुरू केली आहे ऑल आय ऑन रफा चळवळ। या बातम्यांसह इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा ettvbharat.com।